कुपवाड पोलिसांची दबंग कारवाई। आलिशान इनोवा गाडीचा पाठलाग करत जवळपास 200 किलो गांजा जप्त। कारवाईत एपीआय आनंदराव घाडगे किरकोळ जखमी। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतिपत्र न्यूज। मिळालेल्या माहितीनुसार सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका विना नंबर प्लेटच्या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती। एलसीबी पथक त्या गाडीचा शोध घेत होते। दरम्यान कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय आनंदराव घाडगे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित गाडी आढळली। एपीआय घाडगे यांनी आपल्या शासकीय गाडीने संशयित गाडीचा पाठलाग सुरू केला। पाठलाग करत असताना आपली गाडी आडवी मारून एपीआय घाडगे यांनी संशयित गाडीचा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पोलिसांच्या वाहनाला धडक दिली। यात एपीआय घाडगे यांना दुखापत झाली, परंतु आपल्या दुखापतीची पर्वा न करता घाडगे यांनी त्या गाडीचा थरारक पाठलाग करत अखेर कुपवाड येथील हनुमान नगर परिसरात ती गाडी व आरोपी जेरबंद केले। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कुपवाड पोलिसांचे अजून एक पथक घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्या गाडीतून तब्बल 200 किलोच्या आसपास गांजा जप्त करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान या कारवाईमध्ये जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यावर कुपवाड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून यामागे मोठे रॅकेट असल्याच्या संशयानुसार पुढील तपास सुरू असल्याचे अधिकृत वृत्त आहे। क्रांतिपत्र न्यूजसाठी मी संपादक जावेद खान मुलानी, धन्यवाद।